अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. यशस्वी होण्यामागे सुद्धा बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. जसं की बघा, प्रामाणिक कष्ट करणं महत्त्वाचं असतं. आपल्याला आपल्या ज्या सवयी असतात तर आपल्या अंगी चांगल्या सवयी असणं महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर लक फॅक्टर सुद्धा खूप काम करत असतं. आपल्या हातामध्ये कोणत्या गोष्टी आहेत तर बघा, आपल्या हातामध्ये प्रामाणिकपणे कष्ट करणं आणि चांगल्या सवयी आत्मसात करणं या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत. अतिशय यशस्वी जे लोक आहेत, APJ अब्दुल कलाम आहेत, रतन टाटा आहेत, सकाळच्या सवयी होत्या, त्या सकाळच्या सवयी अत्यंत चांगल्या होत्या. त्यामुळे आपण त्यांना खूप यशस्वी म्हणून त्यांच्याकडे आज आपण बघतो. त्या कोणत्या सकाळच्या सवयी आहेत की ज्यामुळे आपल्या देहापर्यंत आपण सहजपणे पोहोचू. आपण कंटिन्यू जर काम करत राहिलो तर आपण सुद्धा खूप यशस्वी बनू शकतो. तर या सकाळच्या सवयी कोणत्या आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी विवेकानंद म्हणतात बघा, तो सकाळ जिंकतो तो आयुष्य जिंकतो. मेन आपल्याला कशाचा कंटाळा येतो? सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा येतो. आळस करतो आणि आपण लेट उठत असतो. सकाळच्या पहिल्या 1 तासामध्ये ज्या काही गोष्टी करत असतो त्यानुसार आपल्या पूर्ण दिवसाची ठरलेली असते. त्यामुळे आपल्या ज्या सकाळच्या सवयी आहेत त्या खूप शक्तिशाली असणं महत्त्वाचं आहे. आता पहिली जी गोष्ट आहे तर ती आंतरिक गोष्ट आहे. जसं की बघा, आपल्याला कंपल्सरी आपल्याला ठरवायचंच आहे की आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. 4 ते 6च्या दरम्यान आपण नक्कीच उठू शकतो. कमीत कमी आपल्याला 6च्या अगोदर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. या काळामध्ये आपण उठलो तर आपलं मन शांत असतं. आपण जे ग्रहण शक्ती असते ती खूप जास्त असते आपली, आणि आपण जे क्रिएटिव्हिटी असते ती सुद्धा आपली हाय लेवलवर असते. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कृतज्ञता म्हणजे आपल्याला देवाला थँक्यू बोलायचं आहे, युनिव्हर्सला थँक्यू बोलायचं आहे. तुम्हाला कोणत्या व्यक्तीने मदत केलेली असेल तर त्यांना थँक्यू बोलायचं आहे. जसं की बघा, आपण सकाळी उठतो तर आपल्याला एक नवीन दिवस देवाने आपल्याला दिला, त्यामुळे आपल्याला देवाला थँक्यू बोलायचं आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी बोलू शकतात. अगदी बघा, तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही थँक्यू बोलू शकता. तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल थँक्यू बोलू शकता. त्यानंतर बघ, एका ठिकाणी 5 मिनिट शांत बसायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपलं लक्ष हे आपण जे श्वास घेतो त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. स्टार्टिंगला आपण असं मेडिटेशन करतो तर आपल्या डोक्यामध्ये बरेच विचार चालू येतात, बरेच विचार येत असतात. तरी काही प्रॉब्लेम नाही, टाइम लागेपर्यंत त्या गोष्टी घडतील. पण हळूहळू मन शांत राहील, आपलं डोकं शांत राहील, डोक्यामध्ये आपल्या काहीच विचार येणार नाहीत. मोठमोठे कंपनी जे आहेत, ॲपल आहे, गुगल आहे, अशा कंपनीमध्ये सुद्धा ते जे एम्प्लॉई असतात त्यांना मेडिटेशनचे ते क्लास देत आहेत. कारण मनाची शांतता हीच यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळं मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. आपलं जे अंतर्मन आहे तर ते अंतर्मन शांत असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट दुसरा पॉइंट येतो बघा, आता आपल्याला आपल्या दिवसातील जे आव्हानं आहेत तर त्या आव्हानं स्वीकारण्यासाठी शरीर आहे आणि जी बुद्धी आहे यांना तयार करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी बघा, आपल्या जेव्हा सकाळी उठतो तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला दिवसाची सुरुवात आपल्याला 2 ग्लास गरम पाणी प्यायचं आहे. याला उषा पान असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, आपल्या शरीरातील जे विषारी घटक आहेत तर ते बाहेर पडण्यास खूप मदत होते. आपलं शरीर स्वच्छ होतं. स्वामी विवेकानंद म्हणतात, निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करतं. निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करतं. त्यामुळे शरीर निरोगी असणं पण तितकंच गरजेचं आहे. यासाठी आपल्याला बघा, रोज आपल्या शरीरासाठी आपल्याला कमीत कमी आपल्याला 20 मिनिटे द्यायची आहेत. 20 मिनिटे बघा, आपण कोणताही व्यायाम करा, तुम्ही 20 मिनिट व्यायाम करा, परत प्राणायाम करा तुम्ही, किंवा वॉकिंगला जाऊ शकतात, थोडंसं स्ट्रेचिंग करा. जे काही करता येईल तुम्हाला, जे काही जमतं ते आपल्या शरीरासाठी 20 मिनिटे आपल्याला द्यायची आहेत. बघा, मेन आपलं शरीर आहे. आपलं शरीर व्यवस्थित असेल, निरोगी असेल तर आपण कोणत्याही आव्हानांना
तोंड देऊ शकतो, कोणतेही आव्हाने आपण स्वीकारू शकत असतो. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या शरीराची, आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बघा, जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपले जे हॅपी हार्मोन्स तयार होतात आणि त्यामुळे आपल्या दिवसभराचा जो मूड आहे तो फ्रेश राहतो. आपल्याला कंटाळा येत नाही, आळस येत नाही कोणत्या गोष्टीमध्ये. पूर्ण दिवस आपण छान, प्रसन्न आणि फ्रेश राहतो. सकाळच्या वेळेमध्ये हातामध्ये मोबाईल घेतला, इंस्टाग्रामवर आपण स्क्रोलिंग चालू आहे, रील्स बघणं चालू आहे, असं करू नका. सकाळचा जो महत्त्वाचा वेळ आहे तर या गोष्टीमध्ये घालू नका. तर तो सकाळचा वेळ बघा, 5 मिनिटे, 10 मिनिटे, 15 मिनिटे, तुम्हाला जेवढा वेळ असेल. प्रेरणा देतं असं पुस्तक वाचायला सुरुवात करा. म्हणजे एखादा पॅरेग्राफ वाचा, 4 लाईन्स वाचा, एखादा सुविचार वाचा तुम्ही. म्हणजे ज्या गोष्टीमुळे शिकायला भेटतं, आपल्याला काहीतरी चांगले विचार त्यापासून भेटतात, अशा गोष्टी वाचायला सुरुवात करा. भगवद्गीता वाचा. तिसरा पॉइंट म्हणजे विजयाचा मार्ग. तर विजयाचा मार्ग काय असणार आहे तर बघा, आपण जे ध्येय ठरवलेलं आहे, आपल्याला ज्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला कृती सुद्धा करावी लागेल. म्हणजे फक्त बोलून चालणार नाही, मला हे करायचं आहे, ते करायचं. कृतीमध्ये ते आणणं खूप गरजेचं आहे. बघा, आपण एखादी गोष्ट आपल्याला हवी असते त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट लिहिणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण आपल्याला जे काही हवं असतं ते आपण लिहितो त्यावेळेस ते सक्सेस होण्याचे चान्सेस हे 42% वाढतात. हो, खरंच ते सक्सेस होण्याचे चान्सेस 42% वाढतात. आपण लिहितो तर ती गोष्ट आपल्या अंतर्मनावर कोरली जाते. आपण नेहमी त्या गोष्टीचा विचार करत राहतो. आपण त्या गोष्टीबद्दल नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो. बघा, असं सुद्धा असतं की आपण जो विचार करतो त्या पद्धतीने बनत असतो. बघा, आपण पॉझिटिव्ह विचार करतोय, नेहमी पॉझिटिव्ह विचार करतोय, निगेटिव्ह बोलत नाही, निगेटिव्ह विचार करत नाही, तर आपण पॉझिटिव्हच बनणार. पॉझिटिव्ह व्यक्ती म्हणूनच तुम्ही ओळखले जाणार. पण तुम्ही कोणतीही गोष्ट जरी ती पॉझिटिव्ह असेल तरी तुम्ही ती निगेटिव्ह घेत असाल, सगळ्या गोष्टी तुम्ही निगेटिव्ह घेत असाल, प्रत्येक गोष्टीमध्ये चुका काढत असाल, तर तुम्ही तसेच बनत जाणार. तुमची ओळख ही निगेटिव्ह व्यक्ती म्हणूनच होणार. एखादं ध्येय आपण ठरवलं बघा, ते खूप मोठं आपलं स्वप्न असू शकतं. म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस असं सुद्धा वाटतं की खरंच मी तिथपर्यंत पोहोचू शकेन का. आपले 2 मन असतात, एक पॉझिटिव्ह मन असतं, एक निगेटिव्ह मन असतं. तर अशा वेळेस आपलं पॉझिटिव्ह मन म्हणत असते, हो मी प्रयत्न करेन आणि मी त्या यशापर्यंत पोहोचेन. हो, माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे की मी माझं ध्येय मी पूर्ण करेन. नक्कीच मी माझ्या यशाच्या मार्गापर्यंत पोहोचेन, हे आपलं पॉझिटिव्ह मन म्हणत असतं. पण निगेटिव्ह मन काय म्हणत असतं, म्हणजे आपलं जे ध्येय असतं, आपण ठरवलेलं असतं, आपल्याला करायचं असतं, तर पहिलाच वाक्य असते, हे माझ्याकडून होणार आहे का, माझी कॅपॅसिटी ही एवढी करण्याची आहे का, ते यश तर इतरांसाठी आहे, असं आपलं निगेटिव्ह मन म्हणत असतं. बघा, तुमचं स्वप्न खूप मोठं राहू द्या, आता आपल्याला वाटतंय ते अशक्य आहे असं कुठल्या तरी मनाच्या कोपऱ्यात जरी वाटत असलं तरी सुद्धा आपल्याला पॉझिटिव्हच बोलायचं आहे. आणि मी हे करू शकते, मी का करू शकत नाही, इतर सगळेजण करू शकतात तर मी का करू शकत नाही. त्यांना पण सेम, म्हणजे दिवसाचे 24 तास आहेत, मला सुद्धा दिवसाचे 24 तास आहेत, तर त्या व्यक्ती करू शकतात तर मी का करू शकत नाही. तीही गोष्ट बघा, प्रत्येकाला लगेच येत नाही, तर आपल्याला यश लगेच येत नाही. म्हणजे आता तुम्ही एखादी यशाची पायरी आपल्याला चढायची आहे, तुम्ही पहिल्या स्टेपवर आहात आणि तुम्ही डायरेक्ट लास्टच्या स्टेपवर कधीच पोहोचणार नाही. तर त्यासाठी आपल्याला प्रामाणिक कष्ट सुद्धा करायचे असतात. आणि कष्ट करताना आपल्याला हळूहळू आपण एक दिवस, म्हणजे प्रत्येक दिवशी आपली थोडी थोडी प्रगती होत असते. एक स्टेप आपण वरती जात असतो आणि नक्कीच एका दिवशी आपण लास्टच्या टॉपच्या आहे तिथपर्यंत, आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचतो. पण आपल्या कामामध्ये सातत्य हवं. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर पहिली जी गुरुकिल्ली आहे ते आहे सातत्य. जे यशस्वी लोक आहेत तर असं करतात, ते आपल्याला आरशासमोर थांबायचं आहे. आपल्याला आपल्या डोळ्यामध्ये बघून आपल्याला ज्या गोष्टी वाटतात पॉझिटिव्ह गोष्टी, त्या सगळ्या बोलायच्या आहेत. आयुष्याबद्दल छान छान बोलायचं. व्हिज्युअलायझेशन सुद्धा आपण केलं पाहिजे. मेंदूला माहिती नसतं की
कोणती गोष्ट खरी आहे, कोणती गोष्ट कल्पना आहे. तर तुम्ही जसा विचार करता तशा गोष्टी घडतात, नक्कीच घडतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वामी विवेकानंद हे सुद्धा म्हणतात, भीतीचा सामना करा ती नाहीशी होईल. भीतीचा सामना करा ती नाहीशी होईल. म्हणजेच आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटते, तर आपल्याला त्या गोष्टीपासून आपल्याला लांब पळायचं नाही, तर त्याचा सामना आपल्याला करायचा आहे. या गोष्टीची मला भीती वाटते ना, तर मी ही गोष्ट करेन. तुम्ही केली की तुमची भीती आपोआपच काही दिवसामध्ये निघून जाईल. बघा, आपण आता दिवसभरामध्ये एखादं काम आहे आपलं, ज्या कामाची आपल्याला भीती वाटते, ज्या कामा करण्याचा आपल्याला कंटाळा येतो, जे काम करण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो, तेच काम आपल्याला सकाळी, पहिलं काम आपल्याला तेच करायचं आहे. सकाळच्या वेळेमध्ये आपली एनर्जी सुद्धा जास्त असते, फ्रेश असतं. त्यामुळे तुमची जी जास्त वेळ जो लागत होता तुम्हाला त्या कामासाठी, तर सुद्धा वेळ तुम्हाला खूप कमी लागेल आणि तुमचा पुढचा जो दिवस आहे तो खूप सोपा जाईल. खूप अवघड अशा काही गोष्टी नाहीत. कंटिन्यू 21 दिवस आपल्याला या ज्या सकाळच्या सवयी आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. बघा, कोणतीही सवय आपल्याला लागण्यासाठी आपल्याला कंटिन्यू ती 21 दिवस आपण फॉलो केलो तर आपल्या शरीराला आपोआपच त्या गोष्टीची सवय लागत असते. आपल्याला 3 दिवसांनी, 6 महिन्यांनी परत फिरून बघा, या सवयी फॉलो करण्याच्या अगोदर तुमचं लाईफ कसं होतं आणि आता तुम्ही या गोष्टी फॉलो करताय तर तुमचं लाईफ कसं झालेलं आहे. तुम्हालाच खूप जमीन आसमानाचा फरक जाणवेल. आणि तुम्ही बघा, तुमचं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत थोडं तरी, म्हणजे 5%, 10% तरी तुम्ही थोडंसं वरती गेलेला तुम्हाला जाणवेल. बघा, ऑलरेडी जे ती फॉलो करतात, ज्या चांगल्या सवयी फॉलो करतात, त्यांचा काय अनुभव आहे त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जो कोणी या गोष्टी आता फॉलो करायला स्टार्ट करणार आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये हे चॅलेंज स्वीकारलं आहे अशी कमेंट आणि नक्कीच लिहावी. ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, असं लाईक केलं, सबस्क्राईब केलं, लोकांना आपला कंटेंट आवडतोय, आपण जे काही प्रेझेंट करतोय ते आवडतं, याची आम्हाला थोडीशी जाणीव होते आणि काम करण्यासाठी सुद्धा थोडंसं एनर्जी आम्हाला येत असते. त्यामुळे खरंच हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत महाराजांची सेवा करत राहा आणि म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.